तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिकमध्ये शालीमार रोडला नेहरू गार्डनच्या इथे खायला नाशिकमधली सगळ्यात जास्त शौकीन भेळ. शौकीन नावासारखीच शौकीन आहे, तुम्ही नाव बघू शकता. इथे गर्दी होते खायला, खरं तर भेळ खायला. आपण पण त्यांची भेळ पण खाणार आहोत आणि मेकिंग पण बघणार आहोत. तर चला. हे आहेत दादा, ह्यांनी चालू केली आहे ही शौकीन भेळ. आता भेळ आपण किती व्हरायटीजच्या खातो, वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, कधी चविष्ट, कधी तिखट, कधी गोड, जशी आवडेल तशी. बट ह्यांनी काहीतरी युनिक अशी चालू केलेली आहे ही शौकीन भेळ, जी लोकांना आवडेल आणि लोकांच्या मनासारखी असेल. तर ह्या शौकीन भेळची सुरुवात 1990मध्ये झाली. तेव्हा त्यांनी फक्त चणे शेंगदाण्यांपासून सुरुवात केलेली, बट हळूहळू जशी आवड होईल तशी लोकांनाही भेळ द्यायला लागली. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे हे सगळ्यात फास्टेस्ट भेळ बनवणारे आहेत. फास्टेस्ट हो, ह्यांना वर्ल्ड रेकॉर्ड पण मिळालेला आहे की हे 10 मिनिटात 15 ते 20 असे भेळ फटाफट बनवतात. तुम्ही बघा किती स्पीडमध्ये हे बनवत आहेत. भेळबरोबर तुम्हाला पाणीपुरी शेवपुरी मिळेलच, पण त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे झटका पाणीपुरी, जी सगळ्यात फेमस आहे नाशिकमध्ये. ती तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्ही शौकीन भेळ जर टेस्ट केला असाल तर तुम्हाला तर माहितीच आहे त्यामध्ये हे दादा काय काय टाकतात. कुरमुरे, कांदा, टॅमॅटो, सगळ्या गोष्टी आणि त्यांचे मसाले. पण स्पीड त्यांचा आहे तो जबरदस्त आहे. आणि वेगवेगळ्या अशा त्यांच्या चटणी टाकून तुम्हाला अशी ही भेळ इथे सर्व केली जाते. तुम्ही बघू शकता भरपूर सारं शेव, भरपूर सारं भेळ आणि टेस्ट इथे तुम्हाला मिळणार. त्याच्यावर त्यांच्याकडे आहे तिखट पाणी, गोड पाणी आणि आंबट पाणी. तुम्ही बघू शकता चिंचेच्या पाण्यामध्ये त्यांनी टाकली आहे बडीशेप टेस्ट येण्यासाठी. आता दादानी चालू केली आहे भेळ. आता भेळ कसे बनवतात ते बघूया. इथे टाकले त्यांनी कुरमुरे, वेगवेगळ्या प्रकारचं चिवडा, फरसाण, बटाटा, पापडी आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चटण्या टाकलेल्या आहेत त्यांनी. त्यामध्ये टाकलेले आहे त्यांनी थोडीशी कांदा मिरची आणि मस्तपैकी असं ढवळलेलं आहे. बघा तुम्ही राऊंडमध्ये कंटिन्यू त्यांनी किती फास्ट स्पीडमध्ये ते ढवळत आहेत. आणि हीच त्यांची मेन खासियत आहे. एक जीव झाल्यानंतर भेळची टेस्ट येते ना, ओ हो एवढी जबरदस्त अशी. आणि त्यांनी ही आता इथे आपली भेळ रेडी केलेली आहे. तुम्ही बघू शकता भेळ झाल्यावर पण त्यांनी सगळ्या प्रकारच्या चटण्या टाकून त्याच्यावरती मस्तसा असा बारीक शेव टाकून अशी गार्निशिंग करून आपल्याला दिलेली आहे. तर इथे ही भेळ खाण्यासाठी लोक लांबून येतात. मुंबईवरूनच नाही तर इतर स्टेटमधून पण ही भेळ खाण्यासाठी इथे येतात. तसेच आपणही ही भेळ टेस्ट करायला इथे गेलेलो आहे. तर चला भेळ टेस्ट करूया. तुम्ही बघितलात, आपण ही भेळपुरीची मेकिंग बघितली. सगळ्यात फास्ट बनवली दादांनी भेळपुरी. तर ही शौकीन भेळपुरी आपण टेस्ट करणार आहोत. भरभरून शेव वगैरे घातलेला आहे. तुम्ही बघू शकता ओली भेळ जबरदस्त वाटते. भेळ एकदम चविष्ट आहे. भेळचे जे शौकीन असतील त्यांनी नक्की नाशिकमध्ये या, शौकीन भेळ टेस्ट करा. नक्की तुम्ही भेळचे शौकीन होऊन जाल. आम्ही तर इथे भेळ टेस्ट करतोच आहे. तुम्ही नाशिकमध्ये राहणारे असाल किंवा मुंबईमध्ये राहणारे असाल, जेव्हा पण नाशिकमध्ये व्हिजिट द्याल एकदा नक्की शौकीन भेळ टेस्ट करा. टेस्ट नाही केली तर काय केलं. आता आम्ही टेस्ट करतोय. अशाच व्हिडिओसाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.